नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 21. थोर पुरुषांचा उपदेश. विश्वामित्र भीमराजांना म्हणाले, लोटांगण घालताना दक्षाला त्याच्या वस्त्रांची अलंकाराचे शुद्ध राहिले नाही. तसा तो श्री गणेशाला शोधत घराबाहेर पडला. त्याच्यामागे त्याची माताही निघाली. दक्षाला वाटेत जो कोणी भेटेल, मग तो मनुष्य, पक्षी, प्राणी, झाडे, जे कोणी दिसेल त्याला तो विचारत होता, माझा गजानन कुठे गेला हो. विचारत मुद्गल ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. आश्रमाच्या सभोवतालच्या पवित्र वातावरणाने दक्षाला आनंद झाला. आतमध्ये एका आसनावर मुद्गल ऋषी बसले होते. त्यांच्यासमोर श्री गजाननची एक देखणी छोटीशी मूर्ती ठेवली होती. श्री गजाननची पूजा करण्यात ऋषी मग्न होते. तितक्यात त्याचे लक्ष दक्षाकडे गेले. दक्षाने त्यांना साष्टांग दंडवत घातला व आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली. मग तो म्हणाला, महाराज ऋषीवर, तुमच्या शरीरावरून आलेल्या वायूमुळे मला हे सुंदर शरीर प्राप्त झाले आहे. श्री गजानन म्हणजे तुम्हीच आहात. आता माझी खात्री पटलेली आहे. तेव्हापासून तुमच्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालो होतो. तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आपणच श्री गजानन आहात असे मला आता पटले आहे. दक्षाचे बोलणे ऐकून मुद्गल ऋषी समाधान झाले. ते दक्षाला म्हणाले, खरंच कुमारा, धन्य आहेस. मी इतकी 1000 वर्षे तपश्चर्या करीत आहे, पण मला गजाननचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही. तू माझ्यापेक्षाही मोठा भक्त आहेस रे. सृष्टी निर्माण करणारा तो परमेश्वर तुला प्रत्यक्ष दिसला, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. मला जवळ येऊन आलिंगन दे. मग मुद्गल ऋषींनी दक्षाला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ते म्हणाले, राजकुमारा, तू या मंत्राचा रोज जप कर. तुझ्या सर्व इच्छा श्री गणेश पूर्ण करतील. पण हा मंत्र तू विसरू नकोस, नाहीतर सर्वनाश होईल. जोपर्यंत तू श्री गणेशाची पूजा करशील, तोपर्यंत देव दानव कोणी तुझे वाईट करू शकणार नाही. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.